नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी वीकेंडला काय करते, माझं रुटीन काय असतं, आम्ही कुठे फिरायला वगैरे जातो। त्यासाठी मी सुरुवात करेल सगळ्यात पहिले सकाळी उठण्यापासून। सकाळी उठून मी सगळं आवरलं आणि मग त्यानंतरचं तुम्ही बघा। मी कपडे बिपडे चेंज करून घेतलेत आणि आपण आता चाललोय वॉकला। तर तो आपलं मॅचिंग झालं दोघांचं। इथे एक गाय काय करते, झाडाच्या फांदीवर एक टॉवेल काय करतं। वॉक करून डायरेक्टली आमच्या फ्रेंड्सच्या फ्लॅटवर आलोय कारण की आम्हाला आयता चहा प्यायचा आहे। थांबा तुम्हाला दाखवते, माझी फ्रेंड चहा बनवते ती। मी आवड पण नाही। हॅलो गुड मॉर्निंग। चेहरा इग्नोर करायचा, ही अशीच दिसते कायम। अगं 4 जणांना थोडीच पुरणार आहे हर्षिका, म्हणता हर्षिका चांगला चहा बनवशील। चांगलाच बनवते। अद्रक नसतं ते आलं असतं हिंदी तोंडाची। मला अद्रक म्हणायची सवय लागली भूमीमुळे ना। फक्त एक चहा बनवायला 2 जण आहे, चांगला बनवा चहा। बघ तर सगळी बॅचलर मुलींची लाईफ। आपल्याला काय, आपलं तर लग्न झालं। थँक्यू मुलीनो या शेवयाच्या उपीटसाठी। पण गोष्ट अशी आहे की त्या दोघींनी नाही बनवलेलं, मावशीवर बनवून गेले। सगळी तयारी करून आंघोळ वगैरे करून मी माझा आजचा ड्रेस घातलाय, मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट। हा मला माझ्या मम्मीने घेतला होता जेव्हा मी जयसिंगपूरला गेले होते। आता तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की सांगा। आता चला आपण जरा थोबड्याचं काहीतरी करू। लिप बाम, सिरम, आम्ही ठरवलं होतं की आम्हाला 10:30 निघायचं। मग आम्ही वरती ऋषिका भूमी यांच्याजवळ बसलो गप्पा मारत। तर आमचं आवरून म्हणजे आमचा नाश्ता चहा हे सगळं वरती करून झालं जवळपास 10 सव्वा 10। म्हटलं की यार आता ठरवलं की 11 वाजता निघायचं। आणि आता मला वाटते काहीतरी 11:15 वाजले आणि आमची अजून तयारी चालू आहे। त्या दोघींचा आम्हाला काही स्टेटस माहिती नाही। सिरम थोडं वाळू देऊया। नेक्स्ट आपण लावू आता सनस्क्रीन, कारण की खूप ऊन आहे बाहेर। थोबड्याला एकदम ऑलरेडीच तर मी काळी आहे, बाहेर गेल्यावर मग अजून जरा मी काळी पडायला नको म्हणून हे सनस्क्रीन। हे फक्त माझ्या नवऱ्यासाठी, जेव्हा पण तो हा व्हिडिओ बघेल ना त्यासाठी। हे एक आरती म्हणून आहेत, युट्यूबवर माझ्या सबस्क्रायबर आहेत। त्या मला प्रश्न विचारत असतात की ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे असं वगैरे। तर तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे। आणि लव्ह मॅरेज असं आहे की आम्ही 4 महिन्यात लग्नाचा डिसिजन घेतला होता। सो तो कसा काय याच्यासाठी मी एक स्पेशल व्लॉग बनवायचा विचार करते, ज्याच्यामध्ये मी माझी लव्ह स्टोरी सांगेन। सनस्क्रीन लावून झालंय, आता लिपस्टिक। मी कॅमेराकडे बघून लावते, आरसा नाही आहे माझ्यासमोर। किती किंचाळतात मुलं, आरसा नाही आहे माझ्यासमोर। त्यामुळे मी पूर्ण झाल्यावर बघेल जाऊन अजून एक सनस्क्रीन, कारण की आज आपल्याला चांगले फोटो काढायचे। मेन म्हणजे व्लॉग बनवायचा। तुम्ही जर माझा तो प्रोडक्टवाला व्लॉग बघितला असेल ना, त्याच्यात मी मेकअप प्रोडक्ट्स खरेदी केलेले दाखवले होते। त्याच्यातून तुम्हाला माहिती असेल की हा जो सनस्क्रीन आहे ना, मी त्यावेळी ऑर्डर केला होता नायकावरून। ऍक्च्युअली मी इंस्टाग्रामवर याची ॲडव्हर्टाईज रील बघितली होती। मला वाटलं की यार चांगलं आहे की तुम्हाला लावायची गरज नाही। तसंच मला मेकअप करायला नाही आवडत अजिबात। आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला येतच नाही, कदाचित आवडत नाही म्हणून मी शिकले नाही कधी। त्यामुळे मग मी असलं काहीतरी वर्क अराउंड करते। अयो गोरी दिसायला लागली मी, मतलब कुछ भी। कसं वाटतंय मला नक्की सांगा। हा मेन अजून एक राहिलं, थांबा। आय एम लुकिंग नाईस माझ्या अकॉर्डिंग।
सगळे काजळ इतके गंडके का असतात? ठीक आहे, काहीतरी लागलंय ह्याच्या पुरतं, व्हिडिओ पुरतं. केस असे केस बांधून तर नाही जाणार आहे मी. भूत खूप यार फ्रीझी केस आहेत माझी, काही समजत नाही यांचं काय करायचं. नाईस नाईस. अशा प्रकारे मी रेडी आहे वांगी कलरच्या ड्रेसमध्ये. मी आता बघितलं आरशामध्ये तर मला असं वाटतं की केस माझे खूपच जास्त फुगल्यासारखे दिसतात, म्हणून मग मी विचार केला की त्यांना क्लचर लावावं, म्हणजे थोडे ते चांगले राहतील आपल्याला जिथे जायचंय तिथेपर्यंत. मला नक्की सांगा की आधीची हेअरस्टाईल चांगली दिसत होती की ही चांगली दिसते. चला बाय बाय, आता पटकन आम्ही निघतो जाण्यासाठी. बाय बाय. थांब ना मग मला हे पण व्हिडिओला पोज नाही लागत ऋषिका. कारचा बर्थडे आज बरोबर 1 वर्ष झालं. बर्थडे दिवशी. बापरे ऋषिका अशी का दिसते तू? मोबाईल आहे का गाडीत? नाही. आम्ही आलोय आता सुकांताला. मी दाखवते तुम्हाला 1 मिनिट. खूप जास्त वेटिंग आहे इथे. ही चिठ्ठी स्कॅन करायची आणि मग जायचं. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या पनीरची भाजी, आलू टोमॅटो, हे वाटाणा आणि उसळ कुठली तरी आहे, कढी पकोडा, आमटी, वरण डाळ, वॉटेवर, आमरस, लसूण चटणी, आचार, सलाड, हे काय चाट, भेंडीची भाजी, कटलेट, ढोकळा, पुरी. यार किती उशीर झाला, आम्ही वाट बघतोय कारची. चला आली आता. जेवण करून झाल्यावर आम्ही सगळे गेलो FC रोडला. त्याच्यात नाही काही नाही, कशाला बुक घेते का? मी वाचते. मी हे बुक वाचून ठेवलं माझं. हे झालं माझं वाचन. हे सगळेच वाचतात. सरे बुक आहेत पण मी वाचत. मालूम है तेरे बाप को मत सिखा. नाही चांगलं. दादा कितीला बघू? कमी करा. 180 फायनल घ्यायचं सांगा. 2 घेणार आहे. नाही बरोबर होतं सांगा. 160 पण नाही. हा चांगला वाटतोय पण तो गोलच मला जास्त आवडला. हा ट्राय कर. घ्यायचा है कि कितने को दे रहे हो वो बोलो. मैं ठग लाइफ. आपण कुठे चाललो आता? कॅफे कथा. मी डाळिंबाचा ज्यूस मागवला. इंडिमेक्स मध्ये ते जाऊ. हे पण दाखवणं त्यांना. आता जस्ट आम्ही घरी आलो बाहेरून. खूप जास्त ऊन आहे बाहेर, खूप म्हणजे खूप जास्त. आणि मी असं विचार करते की थोडा वेळ झोपावं दुपारचं. तसं रोज ऑफिस असतं त्यामुळे असं झोपणं काही होत नाही. माझा आता चान्स मिळालाय तर झोपून घेते पटकन. आणि मग त्यानंतर आपण हे बघूया की मी संध्याकाळी काय काय करणार आहे ते. सो मी रेस्ट करते, चेंज वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. बाय बाय. A few moments later. माझं नशीब इतकं जास्त खराब आहे. मी ठरवलं होतं की थोडा वेळ आराम करायचा, पण माझ्या ज्या भांडीवाली मावशी आहेत ना त्यांनी मला बाहेरून घरी येताना बघितलं सोसायटीच्या खाली. सो त्या आता येऊन भांडी घासून गेल्या. म्हणजे पूर्ण माझा वेळ असाच वाया गेला. मी झोपू पण नाही शकले. मग म्हटलं की जाऊ दे, माझं एक प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये, त्याचं मला काम करायचं आहे. मग मी थोड्या वेळासाठी ते काम करेल आणि त्याच्यानंतर मग आपण मस्तपैकी चहा घेऊया. हैकर है भाई, हैकर है भाई साहब, इसको बोलते हैं हैकिंग. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. माझं हॅकर सारखं काम करून झालंय लॅपटॉपवर. आता आपण सगळ्यांसाठी चहा बनवू. मला चहा प्यायची खूप जास्त इच्छा होती.
म्हणून मी आता चहा बनवणार आहे. सो चला बनवूया. तुम्हाला असा प्रश्न पडेल की स्वयंपाकाचं काय, तर मी स्वयंपाक नाही बनवत आहे. आम्ही बाहेर जातो परत एकदा दुपारी जाऊन पण आता आम्ही चपाती भाजी वगैरे असं खाऊ. दुपारी पण तेच खाल्लं, पण आता पण तेच खाऊ. आणि मला जी जागा खूप जास्त आवडते ना, घराजवळच आहे, तिथे आम्ही जाणार आहे. भरीत कट्टा म्हणून, जिथे भरीत मिळतं, इतकं मस्त मिळतं, मी तुम्हाला दाखवेल. हॅलो, आय होप की तुम्हाला आजचा पण हा बोरिंग असा व्लॉग आवडला असेल. कारण की माझं जे रुटीन असतं ना, ते इतकं काही हॅपनिंग नसतं. त्यातल्या त्यात विकेंड होता. विकेंडच्या दिवशी ना सगळं एकदम असं रटाळवानं चालू असतं, काही एक्साइटिंग नसतं. ऑफिसच्या दिवशी खूप जास्त गडबड असते, त्यामुळे सकाळी पटापट सगळं आवरून मग परत रात्री येऊन सगळं स्वयंपाक वगैरे हे असतं. आजच्या दिवसात इतकं काही हॅपनिंग घडलं नसेल. तरी पण तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण की खूप सारे जण माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईबच नाही करत. मी इतकी जास्त मेहनत करते एडिटिंगमध्ये वगैरे. सो प्लीज 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 सबस्क्राईब करत जा माझ्या व्हिडिओजना. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. काय म्हणतात शेवट